तर बघा मग डिझाईन कशी वाटते, आवडती का नाही, आणि आवडत असेल डिझाईन आणि बनवायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला ही सगळी डिझाईन कळेल. याची स्लीव्ज कशी बनवली, याची प्राइस किती घेतली, हे सगळं सांगणार आहे डिटेल्समध्ये व्हिडिओमध्ये. कुठे कोणतं मटेरियल यूज केलेलं आहे, काय सगळं सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. तर चला मग बघूया. इथं मी पाठीमागच्या गळ्याची डिझाईन न सांगता समोरच्या गळ्याची डिझाईन सांगते. तर मी प्रियंका स्वागत करते एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये आणि डिझाईनला सुरुवात करते. तर इथं पाठीमागचा आणि समोरचा गळा आपला सेम असतो, त्यामुळे मी इथं समोरच्या गळ्याची तुमच्यासोबत डिझाईन शेअर करणार आहे. तर इथं बघू शकता गळा जो आहे तर तो मार्किंग वगैरे करून घेतला आहे आणि मार्किंगवरती मी ॲज इट इज तिथं चेन स्टिच देऊन घेते. इथं मी 2 चेन स्टिच देत असते, तर त्या 2 चेन स्टिच ज्या आहेत तर त्या मी देऊन घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी घेतले आहेत शुगर बीट्स, आणि शुगर बीट्स अशा प्रकारे 2-2 शुगर बीट्स टाकून ही पूर्ण लाईन जी आहे ना ती कवर करून घेणार आहे. पूर्ण लाईन आउटलाईन देऊन घेणार आहे शुगर बीट्सनं लाईन बरोबर जरी थ्रेडच्या शेजारी. इथं 2-2च शुगर बीट्स टाकायचे आहेत, जास्त टाकायचे नाही. इथं खाली थ्रेड कोणता यूज केला आहे म्हणताल तर तंगूस थ्रेड यूज केलेला आहे. त्यानंतर मी इथं घेतलेली आहे स्टोन चेन आणि हा B700 फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे. त्यानंतर ही स्टोन चेन तुम्हाला व्यवस्थित अशी इथं अटॅच करून द्यायची आहे. तर स्टोन चेन कोणी स्टिच करतं, कोणी नाही करत. तर मी नाही करत, कधी कधी करते किंवा कधी कधी नाही करत. B700 ग्लूनं चिटकवलेली स्टोन चेन जी आहे ती नाही तुम्ही हे केली तरी देखील चालतं, ती निघत नाही. त्यामुळे तुम्ही स्टिच नाही केली तरी पण चालतं. खूप जणी करतात किंवा नाही करत, ज्याच्या त्याच्या याच्यानुसार राहिलं ते. त्यानंतर मग इथं मी लगेच परत एक शुगर बीटची लाईन देऊन घेतोय. सेम पहिली दिली होती तशीच इथं शुगर बीटची लाईन दुसरी देखील आपल्याला देऊन घ्यायची आहे पूर्ण गळ्याला. त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत गहू बीट्स. आमच्या इकडे याला गहू बीट्स म्हणतात, तुमच्या तिकडे एरियानुसार नाव बदलू देखील शकतात. त्यामुळे तुमच्या एरियामध्ये काय म्हणत असतील तुम्ही ते म्हणू शकता. तर इथं गहू बीट्स घेऊन अशा प्रकारे याला इथं अटॅच करून घेते. एक टाकायचा, त्यानंतर परत दुसरा टाकायचा, मग ते बरोबर असं व्ही शेपमध्ये बनत चालतंय. इथं तुम्हाला दिसतच असेल. आणि पूर्ण गोल गळ्याला आता तुम्हाला इथं ही डिझाईन करून घ्यायची आहे सेम गहू बीट्सनं असंच. तर बॅक नेकला देखील सेम असंच केलं होतं, त्यामुळं आपण फ्रंटला पण सेम असंच करतोय. आणि बॅक नेक गळा बनवतो त्यावेळेस पण तुम्हाला सेम हीच प्रोसेस यूज करायची. त्यानंतर परत इथं मी घेतलेले आहेत स्क्वेअरमध्ये स्टोन, चौकोनी आकाराचे स्टोन घेतलेले आहेत आणि ते अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक गहू बीटच्या मध्ये एक 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 स्टोन तुम्हाला इथं लावून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला जिथं जिथं आता मी फॅब्रिक ग्लू लावला आहे तिथं तुम्हाला हा स्टोन जो आहे ना तर तो चिटकून द्यायचा आहे. अशा प्रकारे पूर्ण गळ्याला तुम्हाला हे स्टोन चिटकून द्यायचे आहेत. आणि तुम्हाला देखील अशाच तर इथं स्टोन चिटकून झाले आहेत आपले. आणि त्यानंतर आता आपण इथं करणार आहोत परत एकदा याचं शुगर बीट्सचं वर्क. तर इथं मी परत एकदा शुगर बीट्स घेतले आहेत आणि जशा प्रकारे स्टोन चिटकवले आहेत सेम तशा प्रकारे शुगर बीट्स तशा आकारामध्ये फिरवत इथं तुम्हाला शुगर बीट्सना आउटलाईन द्यायची. बरोबर अशा त्रिकोण आकारामध्ये मी इथं शुगर बीट्सना आउटलाईन देऊन घेतलेली आहे पूर्ण गळ्याला. त्यानंतर परत इथं मी गोल राऊंडचे जे स्टोन असतात ना छोटे ते घेतलेले आहेत फिटिंगचे. आणि ते स्टोन जे आहेत तर ते तुम्हाला प्रत्येक तुम्ही जो चौकोनी आकाराचा स्टोन चिटकवला त्याच्यावरती सेंटरला तुम्हाला अशा प्रकारे इथं चिटकून द्यायचे आहेत. आणि त्या दोन्हींच्या मध्ये अंतर म्हणाल किती सोडायचं, तर शुगर बीट्सची एक लाईन बसेल एवढंच अंतर तुम्हाला तिथं सोडायचं आहे. म्हणजे एकदम थोडंसं सोडायचं आहे, जास्त सोडायचं नाही आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण गळ्याला हे स्टोन जे आहेत तर ते चिटकून द्यायचे आहेत. तर अशा प्रकारे इथे स्टोन चिटकून झालेले आहेत. आणि त्यानंतर परत मी इथं घेतलेत एकदम छोटे छोटे स्टोन आहेत, जे की इथं थोडा गॅप राहिलेला आहे ना तर त्या गॅपला मी असे छोटे छोटे स्टोन घेतलेले आहेत आणि ते इथं मी चिटकून देणार आहे. तर एकदम छोटे स्टोन आहेत जे की फॅब्रिक ग्लू थोडासा सुईच्या टोकाला लावते मी आणि ते स्टोन चिटकून देते, कारण की त्या जेणेकरून तिथला गॅप देखील भरून निघेल आणि ती जी जागा आहे तर ती एकदम अशी याच्यासारखी म्हणजे भरगतचं ब्लाऊज दिसेल, मोकळं दिसणार नाही. यासाठी मी हे एकदम छोटे स्टोन आहेत तर ते यूज केले आहेत. तर त्यानंतर मग परत आपण इथं जे स्टोन चिटकवले होते त्याच्या साईडनं आता इथं मी शुगर बीट्सनं आउटलाईन देऊन घेते. म्हणजे गोल राऊंडनं आपण जशी बुट्टी देतो सिम्पलमध्ये तर तशीच इथं तुम्हाला आउटलाईन देऊन घ्यायची आहे. तुम्ही इथं फॅब्रिक ग्लू स्टोन जे आहे तर ते थोडे सुकू द्या. मी सुकू नव्हते दिले त्यामुळे ते थोडेसे असे उचलत होते.
परंतु माझ्याकडे वेळ कमी होता. मी प्रत्येक वेळेस असंच करते, कारण की माझं बाळ झोपतं तोपर्यंतच मला काम करावं लागतं. त्यामुळं मग ते सुकवत बसायला एवढा वेळ नसतो. त्यामुळं पण तुम्ही सुकू देत जा आणि सुकल्यानंतर मग परत हे करत जा. तर त्यानंतर प्रत्येक स्टोनला जे आहे तर ते तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण राऊंडला बुट्टी देऊन घ्यायची आहे. राऊंडने. तर इथे शुगर बीट्स म्हणाल तर 2-2च टाकायचे आहेत किंवा कधी 1 टाकला तरीही चालेल. कारण की 3 टाकले तर लूज पडतं आणि एका वेळेस चढले जातात. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस राऊंडची बुट्टी देता त्यावेळेस तुम्हाला फक्त 2-2 शुगर बीट्स टाकायचे आहेत. त्यानंतर असा याचा काहीसा फायनल लूक होता आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा फायनल लूक आलेला आहे. आणि हा पुढचा गळा होता, पाठीमागचा गळा देखील याचा सेम अशाच प्रकारे बनवलेला आहे. तुम्हाला मी पुढं फोटो दाखवते. ही स्लीव्ह डिझाइन आहे आणि या ब्लाऊजची प्राईस जी आहे तर तुम्ही फक्त वर्क करायची ₹1600 फक्त वर्क करायचे घेतले होते. तुम्हाला कोणाला ही अशी डिझाइन बनवून हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. खाली मी माझा नंबर देते तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. कुरिअरनं देखील ऑर्डर घेतल्या जातात आणि मी अहिल्यानगरमध्ये राहते. कोणी आसपास असेल तर येऊन भेटूही शकता. आपण ब्रायडल बुकिंग वगैरे सगळं ऑर्डर घेते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा. वेळात वेळ काढून इथपर्यंत येऊन माझ्यासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ इथपर्यंत येऊन पाहिला मनापासून खरंच धन्यवाद. आणि ही सुंदर अशी गळ्याची डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा.